जेव्हा आमच्याकडे इथे नदीचे प्रकल्प किंवा काय नदी रुंदीकरण वगैरे प्रकल्प ना चालू होते तेव्हा गावी सगळ्यांना यावं असं वाटत होतं, पण तो भाग घेता येत नव्हता नोकरी धंद्यामुळे. फ्रेश होता, खूप फ्रेश होता. म्हणजे आम्ही काही खतं वापरलीच नव्हती. एक बेसल डोस टाकतो त्यानंतर आम्ही काही वापरलेलं नव्हतं. कारण जमिनीचा पुस्तक मी होम डिलिव्हरी दिलं. 6 टनाचं कलिंगड डोंबिल आंबी. त्यात कसं आहे की एकटा माझा हात नाही, माझे तिथले मित्र परिवार किंवा माझे नातेवाईक कोण होते त्यांनी सगळ्यांचा एक नाट्याचं एक आम्ही ब्रँडिंग केलं. त्याच्यावर स्टिकर छापलं, तुम्ही बघू शकाल तर ते स्टिकर ब्रँडिंग करून ते का मुंबईत ते त्याची चव गेली तेव्हा कुठलं कलिंगड खाल्लं तर नाट्याचं कलिंगड खाल्लं हे आमचं त्याच्यावरती भावना होती. आणि तो एक क्लायंट बेस भेटला आता मला क्लायंट बेस भेटला की मला एक परत काय त्यांना म्हणजे अजून तुमचे प्रोडक्ट काय आहेत, आंबा द्या मला चांगला क्वालिटीचा, जांभूळ आणा, फणस आणा. तर ते आपले जे प्रोडक्ट आहेत ते मला विकता येऊ शकतात. म्हणजे मीच सांभाळतो ते नाट्याचं. आता आम्ही आमच्या डी एन ॲग्रो फार्मचं काय उद्दिष्ट आहे की डी एन ॲग्रो फार्म हे जे आमचे पंचकृषी जे ॲक्टिव्ह इथे गावातले जे मेंबर आहेत ज्यांना वाटते गाव काहीतरी थांबावा, इथे काही मुलं थांबावीत आणि असं काहीतरी व्हावं तर त्याच्यासाठी त्यांचा खूप हातभार आहे आम्हाला उभ्या करण्यात. बस एवढंच 2 शब्द संपवतो. थँक्यू. काही राहतं, पण आम्ही पहिल्यांदा लेख लिहिले तेव्हा विजय शेट्टीने हाताशी धरून आम्ही पहिल्यांदा गाव पळणीचा अर्थ नीट समजावून सांगितला. त्याच्यानंतर एकदा ही पुढच्या 24 वर्षात गाव पळणीवर निगेटिव्ह बातमी आलेलीच नाही.